या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द। आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवार यांच्या कार्यालयाची माहिती। कुर्डू गावातल्या प्रकरणात अजितदादांकडून खुलासा। प्रकरणाचा रिपोर्ट मागितला। महिला IPS सोबतच्या अजितदादांच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवार यांची मीडिया ट्रायल। कुर्डूमधील प्रकरणात अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ। एनडीएचे CP राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर CP राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील। मोदींकडून विश्वास व्यक्त। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज, तर उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा केला होता दावा। माड्याच्या कुर्डूमधील मुरुमुपसा बेकायदेशीर असल्याचं महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर। अजित पवार यांना फोन लावणाऱ्या बाबा जगतापांसह 20हून अधिकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। भुजबळ काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष। हैदराबाद गॅझेटियरनंतर सातारा गॅझेटवरती आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईक यांच्याकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान, तर महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल श्रीकांत शिंदे यांचं उत्तर। महाविकास आघाडीचं जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन। शिवसेना भवनासमोर बॅनर्स। राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावर होणार आंदोलन। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार। 16 सप्टेंबरला मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळावा। मेळाव्यामध्ये फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबचं करणार उद्घाटन, तर विद्युत मंत्रालयाच्या लॅबमुळे 10 MVM पर्यंतचे परीक्षण आता नाशिकला होणार। दादरचा कबुतरखाना पूर्णतः बंद। परिसरातील कबुतरांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांचं मत। भिडे पूल आजपासून बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू होणार, मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार। शेतरस्त्यांसाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा। शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवणार। CSR फंडातून निधीही करणार उपलब्ध। 15 सप्टेंबरपासून UPIचे नियम बदलणार। मोठ्या पेमेंटची मर्यादा वाढवली। एकाच व्यवहारामध्ये लाखो रुपयांचे पेमेंट शक्य होणार। 13 ते 18 सप्टेंबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन। सणासुदीला सोनं चांदीच्या दरामध्ये झळाळी। एका दिवसामध्ये सोन्याच्या किमतीत 5,000ची वाढ। सोनं 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 किलो। ॲपलकडून iPhone 17 सिरीज लॉन्च, तर 82,000पासून फोनच्या किमती सुरू। ॲपल वॉचची नवी उत्पादनं बाजारात। भारत आणि अमेरिकेत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू। माझे खूप चांगले मित्र, मोदींसोबत बोलण्यास मी उत्सुक। ट्रम्प यांना पुन्हा भारताची आठवण। ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यासाठी मी देखील उत्सुक। मोदींचं ट्विट। आशिया चषकात आज भारताचा UAE सोबत सामना रंगणार। दुबईच्या मैदानामध्ये रात्री 8 वाजता सामना। सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।